नमस्कार. आज आपण भारतात अगदी मुळापासून म्हणजे ग्रासरूट लेव्हलपासून होणाऱ्या काही बदलांवर बोलणार आहोत. हो, आणि हे बदल खूप इंटरेस्टिंग आहेत. अगदी. म्हणजे आपल्याकडे काही सरकारी अहवाल आहेत, योजनांची माहिती आहे आणि यातून आपण हे बघणार आहोत की पर्यावरणापासून ते साक्षरतेपर्यंत काही मोठ्या समस्यांवर किती अभिनव उपाय शोधले जात आहेत. बरोबर. आणि आजची आपली चर्चा 3 मोठ्या कार्यक्रमांभोवती फिरणार आहे. पहिला आहे मिशन लाईफ इको क्लब. जो मुलांच्या मनात पर्यावरणाची जबाबदारी रुजवतोय. दुसरा आहे उल्हास साक्षरता कार्यक्रम, जो फक्त सही करण्यापुरता नाही तर आयुष्यभराच्या शिक्षणाची दारं उघडतोय. आणि तिसरा, हा तर खूपच वेगळा आहे, दिल्ली पोलिसांचा नई दिशा उपक्रम. हो, जो शिक्षणाच्या माध्यमातून गुन्हेगारीला रोखण्याचा प्रयत्न करतोय. बरोबर. आणि या तिन्हीमध्ये एक समान धागा आहे नाही का? तो म्हणजे भावना, तंत्रज्ञान आणि लोकांचा सहभाग यांची एक भारी सांगड घातली आहे. अगदी. आणि आपलं ध्येय हेच आहे की ही अनोखी रणनीती कशी काम करतीये हे समजून घेणं. चला तर मग याच्या खोलात शिरूया. सुरुवात करूया मिशन लाईफ या मोठ्या संकल्पनेपासून. ही संकल्पना 2021 मध्ये COP26 परिषदेत मांडली होती. हो, वापरा आणि फेकून द्या या संस्कृतीला बदलायचं आणि चक्रीय अर्थव्यवस्थेकडे म्हणजे सर्क्युलर इकॉनॉमीकडे जायचं, हा त्याचा मूळ विचार. पण ही इतकी मोठी जागतिक पातळीवरची गोष्ट आपल्या शाळेतल्या मुलांपर्यंत पोचतेय कशी? हाच तर यातला सगळ्यात इंटरेस्टिंग भाग आहे. आपल्या शाळांमध्ये आधीपासून इको क्लब आणि नॅशनल ग्रीन कॉप्स होतेच. होते, पण ते थोडे विखुरलेले होते असं वाटतं. बरोबर. आता मिशन लाईफच्या छत्राखाली या सगळ्याला एकत्र आणून एक नवीन आणि जास्त पॉवरफुल स्वरूप दिलंय. म्हणजे जुन्या गोष्टींनाच एक नवीन ऊर्जा दिली आहे. आणि याच ऊर्जेला एक मोठी लाट मिळाली, ती 5 जून 2025 रोजी सुरू झालेल्या एक पेड माँ के नाम 2.0 या मोहिमेमुळे. हो, याचे आकडे तर खरं तर विश्वासच बसत नाहीये. 2024 मध्ये 5.5 कोटी झाडं लावली होती आणि आता 2025चं टार्गेट आहे 10 कोटी. दुप्पट. जवळजवळ दुप्पट. हं. हे प्रचंड मोठं उद्दिष्ट आहे. हे शक्य कसं होणार? याचं उत्तर त्यांनी आकड्यांमध्ये नाही तर भावनांमध्ये शोधलंय. शिक्षण मंत्र्यांचं एक वाक्य आहे की हे केवळ संख्येचं गणित नाही तर आई आणि निसर्ग मातेप्रती असलेल्या प्रेमाचं प्रतीक आहे. वा. मुलांना त्यांच्या आईच्या नावाने एक झाड लावायला सांगितलंय. म्हणजे पर्यावरण रक्षणासारख्या मोठ्या विषयाला थेट कौटुंबिक मूल्यांशी, आपल्या आईशी जोडलंय. त्यामुळे हे फक्त एक सरकारी योजना राहत नाही. नाही, ती एक वैयक्तिक जबाबदारी बनते. ही कल्पनाच खूप सुंदर आहे. नाहीतर सरकारी योजना म्हणजे फक्त आकडेवारीचा खेळ वाटतो. पण इथे एक मोठा प्रश्न येतो. 10 कोटी झाडं लावली हे कागदावर दाखवणं सोपं आहे. पण ती खरंच लावली गेली की नाही हे कसं तपासणार? म्हणजे जबाबदारी फक्त सेल्फी काढून संपते का? नाही, आणि इथेच तंत्रज्ञानाचा जबरदस्त वापर केलाय. शासकीय योजनांवर नेहमीच जो अविश्वासाचा शिक्का बसतो त्यावर हा एक चांगला तोडगा आहे. कसा? प्रत्येक इको क्लबसाठी एक खास वेब पोर्टल आणि मायक्रोसाईट बनवली आहे. लावलेल्या प्रत्येक झाडाचं जिओ टॅगिंग होतंय आणि त्याला एक QR कोड दिला जातोय. अच्छा. आत्तापर्यंत 50 लाखांपेक्षा जास्त QR कोड तयार झाले आहेत. ही एक प्रकारे झाडांची डिजिटल कुंडली आहे. वा. म्हणजे प्रत्येक झाडाची स्वतःची एक डिजिटल ओळख? हो, आणि भविष्यात भारताचं हरित आच्छादन किती वाढलं हे मोजण्यासाठी हा डेटा सोन्यासारखा ठरणार आहे. आणि मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी पण काहीतरी आहे ना? हो, झाड लावून सेल्फी अपलोड केला की विद्यार्थ्यांना लगेच एक प्रमाणपत्र मिळतं. या छोट्याशा गोष्टीमुळे मुलांमध्ये एक उत्साह आणि एक निरोगी स्पर्धेची भावना तयार होते. पण हे फक्त झाडं लावण्यापुरतं नाहीये. अच्छा, म्हणजे हे तर फक्त पहिलं पाऊल आहे. मिशन लाईफच्या एकूण 7 संकल्पना आहेत असं मी वाचलंय. अगदी बरोबर. वृक्षारोपण ही फक्त सुरुवात आहे. त्या 7 संकल्पना म्हणजे आपल्या रोजच्या आयुष्यातले बदल. जसं की निरोगी जीवनशैली, कचरा कमी करणे, पाण्याची बचत करणे, सिंगल यूज प्लास्टिकला नाही म्हणणं. प्रत्येक शाळेला या संकल्पनांवर आधारित एक ॲक्शन प्लॅन तयार करावा लागतो. म्हणजे मुलांना फक्त झाडं लावायला नाही तर एक संपूर्ण पर्यावरणपूरक जीवनशैली जगायला शिकवत आहेत. हे सगळं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020शी जोडलेलं असणार, जे अनुभवाधिष्ठित शिक्षणावर भर देतं. एक्झॅक्टली. NEP 2020चं सार काय आहे? मुलांना वर्गाच्या 4 भिंतींच्या बाहेर काढून प्रत्यक्ष अनुभवातून शिकवा. आणि हा उपक्रम तेच करतोय. हो, मुलं प्रत्यक्ष मातीत हात घालतात, झाड वाढताना पाहतात. हे पुस्तकी ज्ञान नाही तर आयुष्यभराचं शिक्षण आहे. पर्यावरणीय शिक्षण हा आता केवळ एक विषय नाही तर ती एक जगण्याची पद्धत बनत आहे.
पर्यावरणाबद्दलची ही जनभागीदारीची कल्पना खरंच खूप प्रभावी आहे आणि हाच लोकांचा सहभाग हा धागा मला आपल्या पुढच्या विषयातही दिसतोय. साक्षरतेकडे. हो, आपण आता साक्षरतेकडे वळूया. केंद्र सरकारचा उल्हास नावाचा कार्यक्रम, ज्याचं दुसरं नाव आहे नवभारत साक्षरता कार्यक्रम. हो, आणि नावापासूनच यात बदल सुरू होत आहेत. 2022 पासून सरकारने प्रौढ शिक्षण म्हणजे अडल्ट एज्युकेशन हा शब्दच वापरायचा बंद केलाय. अच्छा, त्याऐवजी काय वापरतात? त्याऐवजी आता सर्वांसाठी शिक्षण म्हणजे एज्युकेशन फॉर ऑल हा शब्दप्रयोग वापरला जातो. हा फक्त शब्दांचा खेळ नाहीये. नाही, याचा परिणाम मोठा असेल. हो, प्रौढ शिक्षण म्हटलं की अनेकदा 15 ते 18 वयोगटातील शाळाबाह्य मुलं-मुली त्यातून सुटायची. पण आता सर्वांसाठी शिक्षण म्हटल्यामुळे त्यांनाही या योजनेत सामावून घेता आलंय. हा एक मोठा धोरणात्मक बदल आहे. ही योजना 2022 ते 2027 या 5 वर्षांसाठी आहे आणि बजेट आहे 1037.90 कोटी रुपये. लक्ष गट आहे 15 वर्ष आणि त्याहून अधिक वयाचे सगळे निरक्षर नागरिक. पण या योजनेची खरी ताकद तिच्या रचनेत आहे, बरोबर? बरोबर. यात 5 वेगवेगळे घटक आहेत. म्हणजे ही फक्त अक्षरओळख करून देणारी योजना नाहीये. अजिबात नाही. पहिला घटक अर्थातच पायाभूत साक्षरता आणि अंकज्ञान आहे. पण दुसरा घटक सगळ्यात महत्वाचा आणि माझ्या मते क्रांतिकारी आहे. तो म्हणजे महत्त्वपूर्ण जीवन कौशल्य. हो. आणि यात अशा गोष्टी आहेत ज्या खऱ्या आयुष्यात रोज लागतात. म्हणजे आर्थिक साक्षरता, UPI कसं वापरायचं, बँकेत फॉर्म कसा भरायचा. डिजिटल साक्षरता, कायदेशीर साक्षरता. म्हणजे नवसाक्षर झालेली व्यक्ती फक्त तिचं नाव लिहायला शिकत नाही, तर व्यवस्थित, सन्मानाने आणि आत्मविश्वासाने जगायला शिकते. अगदी. म्हणजे खरं सक्षमीकरण याला म्हणतात. आणि हे 1.77 कोटी लोक जे आतापर्यंत परीक्षा पास झाले आहेत, ते फक्त आकडे नाहीत. हे ते लोक आहेत जे आता बँकेत जाऊन स्वतः फॉर्म भरू शकतात, बसवरची पाटी वाचू शकतात, किंवा आपल्या नातवंडांना एक गोष्ट वाचून दाखवू शकतात. बरोबर. याशिवाय इतर 3 घटकही आहेत. अर्धवट राहिलेले शिक्षण NIOS मधून पूर्ण करण्याची संधी, स्थानिक गरजेनुसार व्यावसायिक कौशल्य आणि आयुष्यभर शिकत राहण्यासाठी प्रोत्साहन. या योजनेचं मॉडेल मला खूप आवडलं. यात पगारी शिक्षकच नाहीत. नाही, सगळा भर आहे स्वयंसेवकांवर. म्हणजे कर्तव्यबोध या भावनेतून जनभागीदारीची अपेक्षा आहे. पण माझा एक प्रश्न आहे, स्वयंसेवकांवर अवलंबून असलेल्या योजना अनेकदा सुरुवातीच्या उत्साहानंतर मंदावतात. हो, तो एक धोका असतोच. मग याला टिकवून ठेवण्यासाठी काही खास योजना आहे का? चांगला मुद्दा आहे. यासाठी त्यांनी एक स्मार्ट उपाय शोधलाय. शाळकरी मुलांना, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी क्रेडिट पॉइंट्स मिळतात. अच्छा. आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका यांसारख्या लोकांना यात सहभागी करून घेतलंय. आणि या सगळ्याला जोड दिली आहे तंत्रज्ञानाची. उल्हास ॲप. हो, उल्हास ॲपवर आजपर्यंत 2.37 कोटी शिकणारे आणि 40.84 लाख स्वयंसेवक नोंदणीकृत झाले आहेत. ही संख्याच सांगते की हे मॉडेल जमिनीवर काम करतंय. मग हे लोक शिक्षण झाले की नाही हे कसं ठरवतात? त्यांची काही परीक्षा वगैरे होते का? हो, वर्षातून 2दा FLNAT नावाची एक मूल्यमापन चाचणी घेतली जाते. आणि आत्तापर्यंत 1.77 कोटींहून अधिक लोकांनी ही परीक्षा पास केली आहे. वा! ह्यावरूनच कळते की ही योजना किती जबरदस्त यशस्वी झाली आहे. आणि ह्याच यशाचं एक उत्तम उदाहरण म्हणजे मिझोराम. हो, 20 मे 2025 रोजी मिझोरामला भारतातलं पहिलं पूर्ण साक्षर राज्य म्हणून घोषित केलं गेलं. ईशान्येकडील एका छोट्या राज्याने कमाल केलीये. पण इथे एक गोष्ट स्पष्ट करायला हवी. पूर्ण साक्षर असण्याचे निकष आता बदलले आहेत. हाच प्रश्न माझ्या मनात होता. आपण तर लहानपणापासून ऐकतोय की केरळ हे पहिलं पूर्ण साक्षर राज्य आहे. मग आता मिझोराम पहिलं कसं? उत्तम प्रश्न. यातला फरक समजून घेऊया. 1991 मध्ये जेव्हा केरळला पूर्ण साक्षर घोषित केलं, तेव्हा राष्ट्रीय साक्षरता मिशनचा निकष होता 90% साक्षरता. ओके. आणि त्यानुसार केरळ खरंच देशातलं पहिलं राज्य होतं. पण उल्हास योजनेने हा निकष आता अजून कडक केलाय. किती केलाय? आता 15 वर्षांवरील लोकसंख्येचा साक्षरता दर 95% पेक्षा जास्त असेल तरच त्या राज्याला पूर्ण साक्षर मानलं जातं. अच्छा, म्हणजे बार वाढवला आहे आणि ह्या नवीन कडक निकषानुसार मिझोरामने बाजी मारली आहे. बरोबर. मिझोरामचा साक्षरता दर तब्बल 98.2% आहे. आणि केरळचा किती आहे? तुलना करायची झाली तर PLFSच्या 22च्या आकडेवारीनुसार केरळचा साक्षरता दर 91.60% होता. त्यामुळे जुन्या निकषानुसार ते आजही पुढे आहेत, पण नव्या 95%च्या निकषानुसार मिझोरामने आघाडी घेतलीय. आणि आता मिझोराम नंतर गोवा,
त्रिपुरा आणि हिमाचल प्रदेश ही राज्यही या यादीत आहेत. हो, आणि त्रिपुराचा प्रवास तर अविश्वसनीय आहे. 1961 मध्ये फक्त 20% साक्षरता होती, ती आता 95%च्या पार गेलीये. पण मिझोरामच्या यशामागे फक्त सरकारी योजना आहेत की अजून काही आहे? आहे. आणि इथेच एक सुंदर सांस्कृतिक गोष्ट समोर येते. मिझोरामच्या यशामागे एक महत्त्वाचं सामाजिक मूल्य आहे, त्लाव मंगाईना. प्लाव मंगईना हा शब्द नवीन आहे. काय अर्थ आहे याचा? याचा सोपा अर्थ आहे निस्वार्थ सेवा किंवा इतरांच्या भल्यासाठी स्वतःच्या स्वार्थाचा त्याग करणे. वा. हे मूल्य मिझो समाजात खोलवर रुजलेलं आहे. हे त्यांच्या जगण्याचा भाग आहे. त्यामुळे जेव्हा साक्षरतेसाठी हाक दिली गेली तेव्हा यंग मिझो असोसिएशनसारख्या संस्था आणि हजारो सामान्य नागरिक कोणत्याही पैशाची किंवा मोबदल्याची अपेक्षा न ठेवता स्वयंसेवक म्हणून पुढे आले. हीच ती जनभागीदारीची ताकद आहे. हो, जी कोणत्याही सरकारी बजेटपेक्षा मोठी आहे. आणि त्यांनी स्थानिक मिझो भाषेत वर्तियन आणि रोमेई सारखी पुस्तकं तयार केली, त्याचाही खूप फायदा झाला. कमाल आहे. म्हणजे आपण झाडं लावणाऱ्या विद्यार्थ्यांपासून ते प्रौढांना शिकवणाऱ्या स्वयंसेवकांपर्यंत आलो. आता आपण एका अशा उपक्रमाकडे वळतोय जिथे व्यवस्थेच्या बाहेर फेकल्या गेलेल्या मुलांना परत आत आणण्याचा प्रयत्न होतोय. आणि गंमत म्हणजे हे काम पोलीस करत आहेत. हो, दिल्ली पोलिसांचा नई दिशा हा उपक्रम ब्रोकन विंडोज थिअरीवर आधारित आहे. ही एक खूप इंटरेस्टिंग संकल्पना आहे. ब्रोकन विंडोज थिअरी म्हणजे फुटलेल्या खिडक्या. याचा आणि गुन्हेगारीचा काय संबंध आहे. ही थिअरी सांगते की एखाद्या परिसरात लहान सहान गोष्टींकडे, जसं की फुटलेली खिडकी, भिंतीवरची रंगरंगोटी, कचरा, याकडे दुर्लक्ष केलं तर हळूहळू लोकांना वाटायला लागतं की इथे कोणाचं लक्ष नाही. आणि मग तिथे हळूहळू मोठी गुन्हेगारी वाढते. अगदी. हे आपल्या घरासारखंच आहे. दिवाणखान्यात एक जुनी खुर्ची टाकून दिली की हळूहळू तिथे रद्दी, पेपर आणि बाकीचं सामान जमायला लागतं. आणि बघता बघता त्या जागेचं महत्त्व कमी होतं. बरोबर. दिल्लीतील शाळाबाह्य मुलंही अशाच ब्रोकन विंडोजसारखी आहेत. त्यांच्याकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर ती गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता वाढते. आणि पोलीस या मुलांपर्यंत पोहोचतात कसे? कारण पोलिसांना दारात बघून तर कोणीही घाबरेल. इथे तर विश्वासाचा प्रश्न आहे. आणि म्हणूनच हा कम्युनिटी पोलिसिंगचा एक उत्तम नमुना आहे. पोलीस अधिकारी मुलांच्या घरी जाऊन त्यांना दरडावत नाहीत. ते वर्दीतच जातात, पण एक विश्वास देण्यासाठी. ते पालकांशी बोलतात, मुलांनी शाळा का सोडली याचं कारण समजून घेतात आणि मग त्याला पुन्हा शाळेत किंवा NIOS मध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी मदत करतात. म्हणजे पोलीस इथे शिक्षा देणारे नाहीत तर मार्ग दाखवणारे बनले आहेत. एक्झॅक्टली. दिल्ली पोलिसांचा युवा नावाचा एक कार्यक्रम आधीपासूनच प्रसिद्ध आहे. मग नई दिशा त्यापेक्षा वेगळा कसा आहे? खूप मोठा फरक आहे. युवा हा 2017 मध्ये सुरू झालेला कार्यक्रम 18 ते 25 वयोगटातील तरुणांसाठी आहे. त्याचा मुख्य उद्देश कौशल्य विकास आणि रोजगार मिळवून देणं हा आहे. ओके. तर नई दिशा हा 2025 मध्ये सुरू झालेला उपक्रम खास शालेय वयोगटातील मुलामुलींसाठी आहे, ज्यांनी शाळा सोडली आहे. अच्छा. याचा उद्देश त्यांना पुन्हा औपचारिक शिक्षणाच्या प्रवाहात आणणे हा आहे. एक नोकरीसाठी तयार करतो तर दुसरा शिक्षणाची तुटलेली नाळ जोडतो. पूर्व दिल्लीत प्रायोगिक तत्वावर सुरू झालेल्या या उपक्रमाबद्दल एका पोलीस अधिकाऱ्याचं वाक्य माझ्या वाचनात आलं. ते खूप काही सांगून जातं. काय? ते म्हणाले, आम्ही फक्त घरांचे दरवाजे ठोठावत नाही आहोत, तर आम्ही मुलांच्या भविष्यासाठी दरवाजे उघडत आहोत. एका वाक्यात या उपक्रमाचं सार आहे. अगदी. आणि यामुळे पोलीस आणि जनता यांच्यातलं अंतर कमी होतं. पोलिसांची एक रक्षक आणि मार्गदर्शक अशी प्रतिमा तयार व्हायला मदत होते, जी खूप गरजेची आहे. तर आज आपण 3 वेगवेगळ्या पण कुठेतरी एकमेकांशी जोडलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. आईच्या नावाने झाड लावणारा विद्यार्थी, निरक्षर ज्येष्ठांना शिकवणारा स्वयंसेवक आणि शाळाबाह्य मुलाला पुन्हा शाळेत पाठवणारा पोलीस अधिकारी. हो, हे सगळेजण एका मोठ्या बदलाचे शिलेदार आहेत. ते दाखवतात की मोठ्या राष्ट्रीय समस्यांवर तळागाळातून किती प्रभावीपणे उत्तर शोधता येतं. हो, आणि या सगळ्या चर्चेतून एक विचार करण्यासारखा मुद्दा पुढे येतो. आपण पाहिलं की मिझोरामच्या यशात त्लावंग मंगाई हना या सांस्कृतिक मूल्याचा किती मोठा वाटा होता. यावरून एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. कोणता? अशी खोलवर रुजलेली सांस्कृतिक मूल्य देशाच्या इतर भागांमध्ये जाणीवपूर्वक तयार करता येतील का? की ती केवळ त्या समाजासाठीच वैशिष्ट्यपूर्ण असतात आणि दुसरीकडे त्यांची नक्कल करता येत नाही? खरंय. आपल्या स्वतःच्या समाजात असं कोणतं त्लावमांगाईनासारखं मूल्य दडलेलं आहे,
ज्याचा वापर आपण अशाच सकारात्मक सामाजिक बदलांसाठी करू शकतो यावर विचार करायला हवा.